आज बनवूया कोळंबी फ्राय. त्यासाठी मी ॲमेझॉनवरून कोळंबी घेतली विकत फ्रेशमधून. आता हे थंड साध्या पाण्यात टाकून सुट्टे होऊ द्या. थोड्या वेळ यात ठेवून द्या. हे बघा, हे सुटायला लागलेत. हे 5 किंवा 10 मिनिटासाठी ठेवायचे. हे सुट्टे सुट्टे होतात. आता हे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. आता एका भांड्यात कॉर्नफ्लॉवर, धने पावडर, जिरे पावडर, हळद, लाल तिखट, चिकन मसाला किंवा फिश मसाला टाकून घ्या आणि त्यात आलं, लसूण, कोथिंबीर पेस्ट टाका आणि हे सगळे कोळंबी धुवून यात टाका आणि छान एकत्र करून ठेवा. हे मॅरिनेट करून 5-10 मिनिटासाठी ठेवून द्यायचं, म्हणजे हा सगळा मसाला ह्याला लागतो. हे बघा, मी सर्व एकजीव करते. यात थोडीशी कोथिंबीर, थोडं मीठ टाकून एकत्र करा. आता हे ठेवून द्या. आता रवा आणि हळद मीठ लावून तिखट टाकून रव्यात गुळून घ्या. हे झाल्यावर परत कॉर्नफ्लॉवर, रवा, तिखट, मीठ, हळद, फिश मसाला टाकून एकजीव करा. परत तव्यावर तेल गरम करून घ्या. हे सगळे कोळंबी यावर टाकून घ्या आणि बाजूनी तेल टाका. हे चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या, आलटून पलटून. आवडलं तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ सगळे पाहतात पण सबस्क्राईब करत नाहीत. प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू. हे तुम्ही भातासोबत तोंडी लावू शकतात.